नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे स्वप्न पोलीस भरती या तुमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे इतिहासामधील वारंवार विचारले जाणारे प्रश्न। हे प्रश्न असे आहेत जे आत्तापर्यंत ज्या स्पर्धा परीक्षा झाल्या आहेत त्यामध्ये पुन्हा पुन्हा विचारले गेलेले प्रश्न हे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुम्ही जर प्रथमच आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून घ्या। अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील। चला तर आपण आपल्या टॉपिककडे वळूया। प्रश्न आपला पहिला आहे, गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला आहे? याचा आन्सर आहे बाळ गंगाधर टिळक। पर्याय 3 हे करेक्ट आन्सर आहे। या पुढचा प्रश्न आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? आत्मवृत्त हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आत्मचरित्र आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्याच रिलेटेड अजून एक प्रश्न येतो, तो असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला आहे? तर बौद्ध धर्म आहे। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला आहे? तर पर्याय 3 येवला या ठिकाणी। कधी केला आहे? तर 13 ऑक्टोबर 1935 साली त्यांनी हा धर्मांतराचा निर्णय जाहीर केला आहे। आणि त्यावेळेस त्यांनी एक वाक्य बोलले होते, मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे त्यांचं वाक्य होतं त्यावेळेसचं। आणि साधारणतः तब्बल 21 वर्षानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे। कोठे? तर नागपूर या ठिकाणी। हा सुद्धा पॉईंट लक्षात असू द्या, लिहून ठेवला तरी सुद्धा चालेल। पुढचा आपला प्रश्न, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ बऱ्याचशा वेळा परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे, मोस्ट IMP। तर स्त्री पुरुष तुलना ग्रंथ हा कोणाचा आहे? तर ताराबाई शिंदे यांचा आहे। पुढचा आपला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? चैत्यभूमी आहे। आता बऱ्याचशा वेळा परीक्षेला जे आपले महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत त्यांच्या समाधीस्थळाला वेगवेगळे नावं दिलेले आहेत, जसं की इंदिरा गांधी यांचं असेल, महात्मा गांधी असतील, संजय गांधी हे असतील। तर यांचे जे समाधीस्थळ आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे नावं देण्यात आलेले आहेत। तर ते प्रत्येक समाधीस्थळाला कोणते नाव दिले आहे त्याचा जो चार्ट आहे तो महत्त्वाचा आहे। परीक्षेला यावरती प्रश्न विचारला जातो, तर तो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देईल। तर तो चार्टसुद्धा तुम्ही पाठ करून ठेवा किंवा नोट डाऊन करून घ्या। या पुढचा आपण प्रश्न पाहूया, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर सार्वजनिक सत्यधर्म हे जे पुस्तक आहे ते महात्मा फुले यांचं आहे। पर्याय क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे। त्यासोबतच त्यांचे कोणते पुस्तक आहे? तर गुलामगिरी हे सुद्धा प्रसिद्ध पुस्तक आहे। आणि शेतकऱ्याचे आसूड हे पुस्तक कोणाचे आहेत? हे सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारला गेलेला आहे। तर तो सुद्धा पुस्तक कोणाचा आहे? तर महात्मा फुले यांचे आहे। या पुढचा प्रश्न पाहूया, रिडल्स इन हिंदुझम चे लेखक कोण आहेत? तर याचा आन्सर काय आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लेखक आहेत रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकाचे। पुढचा प्रश्न आहे आपला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल? तर याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर केशव हेडगेवार। पुढचा प्रश्न, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? IMP प्रश्न आहे। तर याचा आन्सर काय आहे? तर पर्याय 2 आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या डॉक्टर झालेल्या आहेत, भारतामधील महिला डॉक्टर। यानंतरचा प्रश्न महत्त्वाचा आहे, पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली आहे? तर याचा आन्सर काय आहे? सेवा सदनची स्थापना कोणी केली आहे? तर रमाबाई रानडे। इथे कन्फ्यूज होऊ नका, पंडिता रमाबाई हे वेगळं आहे आणि रमाबाई रानडे हे वेगळे आहेत। तर रमाबाई रानडे यांनी पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना केलेली आहे। पुढचा नंतरचा प्रश्न, लोकहितवादी म्हणजेच खालीलपैकी कोण? आता लोकहितवादी कोणाला ओळखले जाते? तर याचा आन्सर काय आहे? पर्याय 3 गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणून ओळखले जाते।
पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली आहे? याचा आन्सर आहे विठ्ठल रामजी शिंदे, पर्याय क्रमांक 3 यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केलेली आहे. कोठे केली आहे आणि कधी केली आहे याचा आन्सर जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट नक्की करा. पुढचा प्रश्न आपला, सन 1923 मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली आहे? तर 1923 मध्ये अहिल्याश्रमाची श्रमाची स्थापना जी आहे ती सुद्धा विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. यानंतरचा परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे IMP, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तर कमवा हे शिका हे जे ब्रीदवाक्य आहे जे रयत शिक्षण संस्थेचे आहे आणि ते ब्रीदवाक्य आहे कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे सातारा या ठिकाणी. तर ते आहेत कर्मवीर भाऊराव पाटील, हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. कोणते? कमवा आणि शिका. पुढचा प्रश्न आपला, बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना केलेली आहे किंवा त्यांचं बोलीभाषेमधील कोणतं काव्य आहे? तर बहिणाबाई चौधरी यांचं जे बोलीभाषेमधील काव्य जे आहे त्या काव्याचे नाव आहे अहिराणी. पर्याय क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. डॅश डॅश हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. तर सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते जे अतिशय महत्त्वाचे मानले जाते? तर GV जोशी. पर्याय क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. समाजसुधारक चळवळीचे पताका कोल्हापुरात फडकवणारा डॅश डॅश हे होते. तर कोल्हापुरामध्ये समाजसुधारकाची जी चळवळीचा पताका जो आहे तो कोणी फडकवलेला आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय 2 राजर्षी शाहू महाराज. आणि राजर्षी शाहू महाराज जर म्हटलं तर आपल्याला लगेच कोल्हापूर आठवलंच पाहिजे कारण त्यांची जी कामगिरी आहे ती कोल्हापूर या ठिकाणीच आहे. यानंतरचा प्रश्न, पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केलेली आहे? तर पहिली रात्रशाळा जी आहे ती कोणी सुरू केलेली आहे? तर याचा आन्सर आहे जाईबाई चौधरी. पर्याय क्रमांक 2 जाईबाई चौधरी यांनी पहिली रात्रशाळा सुरू केलेली आहे. परीक्षेला प्रश्न विचारला गेला आहे IMP. पुढचा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याचशा वेळा परीक्षेला विचारला गेला आहे आणि इयत्ता 12वी मध्ये आर्ट्सच्या पुस्तकामध्ये सुद्धा या व्यक्तीचं नाव आहे आणि हा मुंबई कामगार जी संघटना आहे स्थापन केलेली त्याची सुद्धा माहिती इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये इतिहास यामध्ये आहे. तर मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली आहे किंवा मुंबई कामगार संघटना कोणी स्थापन केली आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे आपला, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? कोणी केली आहे? तर सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी. तर कोणती सामाजिक संस्था आहे त्यांची? तर स्त्री विचारवती हे त्यांच्या सामाजिक संस्थेचं नाव आहे आणि कोठे आहे ते? पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न आपला, ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असं कोण म्हणाले आहे? आता हे जे वाक्य आहे ते कोणी म्हटलेलं आहे? तर याचा आन्सर आहे गोपाळ गणेश आगरकर. पर्याय क्रमांक 3 त्यांना शॉर्टमध्ये ग आगरकर असं म्हणतात, म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि आता शेवटचा प्रश्न आहे, हा तुमच्यासाठी आहे. याचा आन्सर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट करा, नसेल येत तर मी तुम्हाला तसंही ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी म्हणजे दैनिक कोणते? तर मुंबईमधून प्रथम प्रकाशित होणारे दैनिक म्हणजे जे दररोज प्रसिद्ध होतात त्याला दैनिक असे म्हणतात. तर पहिले दैनिक कोणते आहेत? तर याचा आन्सर मला तुम्ही कमेंट करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इतिहासामध्ये
पुन्हा पुन्हा विचारले गेलेले प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.